नाशिक शहर यांनी गुंडाविरोधी पथक यांना नाशिक शहरात अवैध बाळगणारे इस्मांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सूचना दिल्या होत्या। त्यानुसार प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त, संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथक शहरात अवैध शस्त्रे व सराईत गुन्हेगार चेक करून त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करीत होते। त्यानुसार 7 जानेवारी 2025 रोजी सायंकाळच्या सुमारास गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, श्रेणी गुंजा, श्रेणी सगळे, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, सुनील आडके, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण, अशोक अघाव, राजेश राठोड, सुनीता कवडे असे गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करून टवाळखोर इस्मांवर कारवाई करीत असताना पोलीस अंमलदार अशोक अघाव यांना माहिती मिळाली की कवडे गार्डन, बालाजी मंदिर रोड, गंगापूर गाव, नाशिक येथे एक इसम देशी बनावटीचे पिस्टल घेऊन येणार आहे। त्यावरून सदरची माहिती प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त, संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली कवडे गार्डन, बालाजी मंदिर रोड, गंगापूर गाव, नाशिक या परिसरात गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावून इसम संजय कटरे वय 24 राहणार गंगापूर गाव, कटारे गल्ली, गंगापूर गाव, नाशिक या शितापीने पाठलाग करून ताब्यात घेतले असता त्याच्याकडे अग्निशस्त्रे बाळगण्याचा कोणताही परवाना नसताना त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल, एक जिवंत काडतूस असा एकूण 31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। सदरचे एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले असून सदर इस्मावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे पोलीस आयुक्त यांचे विनापरवाना अग्निशस्त्र बाळगल्याची मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाईसाठी गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ सगळे, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण, अशोक आगाव, राजेश राठोड, सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या यशस्वी पार पाडली। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकास आदेशित केले आहे की नाशिक शहरातील गुन्हेगारावर बारकाईने नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत। त्या अनुषंगाने मागील 15 ते 20 दिवसापूर्वी गंगापूर गावामध्ये काही इसमामध्ये वाद झाल्याबाबत गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अशोक आगाव यांना माहिती मिळाली होती। सदरच्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही सदर परिसरामध्ये बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारावर नजर ठेवली असता आज रोजी आम्हास सनी संजय कटारे या इसमाकडे गावठी कट्टा असल्याबाबत माहिती मिळाली। सदरची माहिती आम्ही माननीय DCP क्राईम प्रशांत बच्छाव सर, माननीय ECP क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर गावामध्ये सापळा रचून सनी संजय कटारे यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस मिळून आले आहे। त्यास ताब्यात घेऊन गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करीत आहोत। नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड।